त्यानंतर आपण जर रामायणाचा विचार जर केला तर रामायणामध्ये कांड आहेत 7 कांड. किती? बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, त्याच्यानंतर युद्धकांड, उत्तरकांड, असे 7 कांड त्या ठिकाणी वर्णन करून सांगितली. 7 कांड रामायणामध्ये आहेत आणि श्रीमद भागवत महापुराणामध्ये 12 स्कंद आहेत. तसं भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. तसं या शिव महापुराण नावाच्या ग्रंथामध्ये काय आहे? 7 संहिता आहेत. किती? 7 संहिता. त्यांची नावं आहे का? पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता, दुसरी संहिता आहे रुद्र संहिता, तिसरी संहिता आहे शतरुद्र संहिता, चौथी संहिता आहे कोटी रुद्र संहिता, 5वी संहिता आहे उमा संहिता, 6वी संहिता आहे कैलास संहिता आणि 7वी संहिता आहे वायवीय संहिता. आता या प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे बरं का वेगळा वेगळा. आता जशी संहिता पुढे येईल तसं आपण पाहू. या 7 संहिता आहेत. पहिली सांगितली विद्येश्वर संहिता. विद्येश्वर संहिता म्हणजे काय? की ज्यामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी होईल याचं ज्ञान ज्या संहितेत सांगितलं त्याला विद्येश्वर संहिता असं म्हणतात. काय? भगवत प्राप्तीचं ज्ञान, देव प्राप्तीचं ज्ञान ज्या संहितेमध्ये सांगितलं त्याला विद्येश्वर संहिता असं म्हणतात. ती संहिता आपल्याला आता श्रवण करायची आहे. मग प्रश्न केला, महाराज या ग्रंथाचा तुम्ही आम्हाला परिचय सांगितला की 7 संहिता या असणाऱ्या विद्येश्वर संहितेमध्ये आहेत, पण आम्हाला सांगा ना हा ग्रंथ निर्माण का झाला, याच्या पाठीमागचं कारण काय? तर तेव्हा सांगतात, सूत महाराज म्हणतात, ऐका माझे श्री गुरु व्यास महर्षी सरस्वती नदीच्या तीरावरती चिंताग्रस्त अवस्थेमध्ये बसलेले होते आणि बसलेले असताना त्या ठिकाणी सनत कुमार आले. कोण? सनत कुमार. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4 भावंड आले आणि आल्याबरोबर त्यांच्या मुखात नेहमी एकच भजन असायचं. काय असायचं ऐका? हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम श्री शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम शरणम हरे शरणम श्री शरणम हरे शरणम श्री शरणम हरे शरणम श्री शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम. नमः पार्वती पतये. सूत महाराज की, व्यास की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि मग सांगितलं ज्यांच्या मुखामध्ये हरी शरणम हरी शरणम हरी शरणम आम्ही नित्य हरीची आहेत असं भजन ज्यांच्या मुखामध्ये आहे ना ते आले आणि आल्याबरोबर विचारलं, व्यास तुम्ही तर त्रिकाल ज्ञानी आहात, महाभारत नावाचा ग्रंथ तुम्ही निर्माण केला, श्रीमद भागवत महापुराणाचा महिमा वर्णन करून सांगितला, श्रीमद भागवत महापुराण निर्माण केलं, मग आता चिंता का निर्माण झाली? का बरं? तुम्हाला असं काय वाटतं की माझ्याकडून काहीतरी कमी राहिलं? अशा वेळेला सूत महाराजांनी आपलं व्यास महर्षींनी प्रार्थना केली, प्रभू मी महाभारत तयार केलं, वेद पूर्वी एकच होता, किती? वेद अनंत बोलिले का बोलिला? वेद अनंत बोलिला
अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे की त्या परमात्म्याला शरण जावं असं वेद बोलला महाराज. पण बोलीला म्हटल्यानंतर किती आले बाबा? एकच होता. पण त्या एका वेदाची 4 भाग केले. कारण हा वेद काही कोणी तयार केलेला नाही. मुळात जो वेद होता ना तो वेद भगवंताच्या घोरण्यातून तयार झाला. आता दादा माणसंही घोरतात पण माणसं घोरली की शेजाऱ्याला ताप होतो. काय होतो? एका ठिकाणी असंच कथा सुरू होती आणि नेमकी कथेची वेळ त्या गावामध्ये होती 8 ते 11 3 तास. आमच्या काही परिसरामध्ये 8 ते 11 अशी कथा असते, काही ठिकाणी 3 ते 5 असते. आणि मग कथा सुरू झाली आणि योगायोगानं तो काही कथा प्रेमी नव्हता, तो झोप प्रेमी होता. पण त्याला घरी झोप लागत नाही, गोळ्या घेतल्या तरी लागत नाही, गोळ्या आत जाऊन झोपायच्या, पण याला काही झोप लागत नव्हती. मग त्यानं विचार केला की चला झोपीचं माध्यम म्हणून त्यानं कथा निवडली आणि तो कथेला आला. आल्याबरोबर महाराज त्यानं मस्त आमच्या महाराज मंडळीने, आमचे आदरणीय महाराज, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, शिंत वादक, हरिभक्ती पारायण विजय महाराज असतील, त्यानंतर रामकथा प्रवक्ते, आज आपलं भाग्य आहे की कथा सांगायला आहेत शिवकथाकार आणि समोर श्रवणासाठी आज उपस्थित आहेत जे मोठ्या प्रेमानं आपल्या गावामध्ये आलेले आहेत. आदरणीय मोठ्या मोठ्या सप्ताहामध्ये कार्यक्रमामध्ये ज्यांच्या कथा होतात महाराज, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. मग अशी मोठी मंडळी तिथं होती. मग त्यांनी पंचपदी गायली आणि गायल्याबरोबर महाराज त्यानं ताल धरायला सुरुवात केली. ताल लक्षात येतोय ना? आणि त्यानं ताल धरला. जसा जसा ताल वाढू लागला, आमची लय वाढू लागली, तबल्याची, पखवाजाची, गायकाची, तसं तसं महाराज त्या ठिकाणी त्याचाही ताल वाढू लागला. आणि वाढता वाढता तो गाढ झोपीमध्ये गेला. जसा झोपी गेला, झोपी गेल्याबरोबर महाराज, मला काय कोणी झोपलं काय, आपलं सांगण्याचं काम आहे ते आपण केलं पाहिजे. मग असं म्हटल्याबरोबर तो झोपू लागला. महाराज मी कथा सांगतोय, पण शेजारी एक रागावला, हे काय गाढवासारखा घोरतो म्हणे. काय म्हटला? गाढवासारखा काय घोरतो म्हणे. मग मी म्हटलं दादा तो घोरतोय याचा त्रास मला नाही, मी माझी कथा सांगतोय, पण तुला त्रास काय? तो म्हटला महाराज तुम्हाला त्रास नाही, पण त्याच्या समोर मी झोपलोय. काय? त्याच्या समोर मी झोपलोय, त्याच्या घोरण्यामुळे माझी झोप, त्याच्या घोरण्यामुळे काय होतंय, माझी झोप, माझ्या झोपेमध्ये अडथळा येतोय. मग असे जर श्रोते असतील तर काय करावं? ऐका बरं का, विनोदाचा भाग सोडा. आणि मग त्या ठिकाणी महाराज काय सुरू होतं आपलं कथा ना, आणि सत्याचं चिंतन करा म्हणून सांगितलं. आणि काय आपल्याकडून राहिलं असा विचार नारद महर्षी करत, आपले व्यास महर्षी करत आहेत. आणि त्यावेळेला सांगितलं तुम्ही सत्याचं चिंतन करा. सत्य काय आहे तर भगवान शिव हे सत्य आहे की त्यांचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान शिवजी म्हणजे विश्वाचे नाथ आहेत की ज्यांची उत्पत्ती कोणी करू शकत नाही. सर्वाचे आदिम, सर्वाचे पुरातन, सर्वात मूळ तत्व म्हणजे जर काय असेल तर भगवान शिवजी आहेत. आणि त्यांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ आहात. तुम्ही विश्वनाथ दिनरंकनी अनाथ, दिनरंकनी अनाथ, दिनरंकनी अनाथ. तुम्ही विश्वनाथ दिनरंकनी अनाथ, दिनरंकनी अनाथ, दिनरंकनी अनाथ. तुम्ही विश्वनाथ दिनरंकनी अनाथ,
अनाथ दिनरंग मी अनाथ दिनरंग मी अनाथ तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ दिनरंग मी अनाथ दिनरंग मी अनाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी. आणि असं वर्णन केल्यानंतर महाराज असे भगवान शिवजी आहेत किंवा ज्ञानाची परंपरा कुठून आली तर आदिनाथापासून परंपरा आली जाण. किंवा आपण रोज हरिपाठ म्हणणारी मंडळी आहात. आदिनाथ उमा बीज प्रगटले. कशाचं बीज? ज्वारीचं. मग ज्ञानाचं बीज. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लाधले सहज स्थिती. सहज त्या ठिकाणी प्राप्त झालं महाराज. तो अधिकार असल्यामुळं किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला वेणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्तीला तार. ज्ञानदेवा सार चोजविले. अशी ज्ञानाची परंपरा अगदी माझ्या ज्ञानोबाऱ्यापर्यंत आलेली आहे. आणि तेच ज्ञान आपण ती दिव्य परंपरा श्रवण करतोय. भगवान शिवजीचा महिमा या ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलेला आहे. ती शिव महापुराण कथा आपण श्रवण करतोय. आणि मग सत्याचं चिंतन करा असं म्हटल्यानंतर सत्य काय आहे तर भगवान शिव आहेत. आणि सर्वात आधी जर काय असतील तर भगवान शिवजी आहेत. शांती प्रमाणात महाराज एका अभंगात वर्णन करतात. हे का ओंकार हे बीज सर्वांचे जाणावे. ओंकार हे मूळ सर्वांचे जाणावे. ओंकार हे मूळ सर्वांचे जाणावे. ओंकार हे मूळ सर्वांचे जाणावे. तेथोनी पहावे वेदशास्त्र. तेथोनी पहावे वेदशास्त्र. तेथोनी पहावे वेदशास्त्र. तेथोनी पहावे वेदशास्त्र. ओंकार हे मूळ सर्वांचे जाणावे. 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 तेथोनी पहावे वेदशास्त्र. ओंकार म्हणजे भगवान शिवजी हे सर्वांचं मूळ आहे बरं का. थोडस बारकाईने आहे का. आणि तेथोनी पहावे वेदशास्त्र किंबहुना आदि मध्य अंती निज बीज ओंकार ध्रुव प्रल्हाद अंब ऋषी मानिला निर्धार. ज्ञानोबारा वर्णन करतात अगोदर मध्यांतरी आणि शेवटी जर काय असेल तर त्याला ओंकार असं म्हणतात. आदि ओंकार, मध्य ओंकार, अंती ओंकार. आदि मध्य अंती निज बीज ओंकार असं ओंकार तत्व आहे. भगवान शिवजी आहेत. त्या सत्याचं श्रवण चिंतन तुम्ही त्या ठिकाणी करा. आणि मग महाराज नमस्कार केला आणि निघाले पुढं सनत कुमार. आणि यांनी महाराज तिथं हा ग्रंथ लिहायला प्रारंभ केला. आणि सूत महाराज म्हणतात तेच तत्वज्ञान माझ्या महत भाग्यानं मी तिथं श्रवण केलं. या ज्ञानाची परंपरा सांगितली. ब्रह्मदेवा भगवान शिवजीनं ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी सनत कुमारांनी व्यासांच्या माध्यमातून सूत महाराजांना आणि सूत महाराजांच्या माध्यमातून शौनकांना आणि त्यांचं निमित्त म्हणून
तोच असणारा सूत महाराजांच्या मुखातला संवाद आपल्या महत्भाग्याने समस्त ग्रामस्थ मंडळी देवोशीकर यांच्या उत्तम अशा नियोजनातून तन मन धनाच्या सहकार्यातून अथक प्रयत्नातून ती दिव्य कथा आपल्या गावामध्ये देवोशी गावामध्ये सुरू आहे. मी कालही या नावाचा अर्थ सांगितला होता. साक्षात देवाच्या नावावरून हे गाव वसलेलं आहे आणि त्या संस्कृत मध्ये जर पाहायचं झालं तर देवह अत्र असी म्हणजे देव या ठिकाणी जणू काही साक्षात वास्तव्य करतोय असा ज्या गावाच्या नावामध्येच अर्थ आहे. असं आपलं पवित्र गाव आहे. आणि मग हे आदी तत्व सांगितलं आणि सांगितल्याबरोबर महाराज स्वतः हा ग्रंथ निर्माण झाला आणि तोच संवाद सूत महाराज शौनकांना सांगतात. आणि सांगत असताना सांगितलंय का कथेमध्ये 3 गोष्टी असाव्या लागतात. किती? एक देव असतो, 2 नाम असत आणि 3 भक्त असतात. काय? देव, भक्त आणि नाम. आता याचा विस्तार पुढे आपण पाहू. आज आपली वेळ पुढे गेली. आपल्याला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार या ठिकाणी पाहायचा आहे. आणि मग पाहता पाहता महाराज ही कथा सांगायला प्रारंभ केली आणि प्रश्न केला, प्रभू सूत या सृष्टीचा विस्तार सांगा. तुम्ही या ग्रंथाचा महिमा सांगितला, आम्हाला दिला की अगोदर सर्वात जर मूळ तत्व काय असेल तर भगवान शिव जे आहेत आणि ते मूळ तत्व आम्ही श्रवण केलं तर आम्हाला ही सृष्टी निर्माण कशी झाली याची कथा वर्णन करून सांगा. आणि सांगायला प्रारंभ करतात. ऐका. पूर्वी पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते देवच होता महाराज आणि त्याला संकल्प झाला. श्रुती माता सांगते एको हम बहुश्याम प्रजा येती कामय. मी एकटा आहे पण अनेक रूपानं नटावं असा संकल्प झाला आणि झाल्याबरोबर सृष्टीची उत्पत्ती त्या ठिकाणी महाराज प्रारंभ झाली. मग आपण भागवतामध्ये श्रवण करतो की भगवान महाविष्णूच्या नाभी कमळातून भगवान महाविष्णूच्या नाभी कमळातून कोण जन्माला आलं? तुमच्याकडे नाही आलं कोणी? तेच म्हटलं ब्रह्मदेव. याची नाभी कमळी जन्म चतुरानना, येण्याची पडमुनी भेद केला शहाणा. नाभी कमळातून किंवा बरवा, आपण टाकड्यामध्ये का भंग म्हणतो कोणता? बरवा बरवा केशवराज गरुड वाहन चतुर्भुज कंठी कौस्तुभ झळके बीज मेघश्याम देवकरी. या सृष्टीची रचना नाभी जन्म चतुरानना, जग हे वाखानी मदना ते मे करू तयाचे. म्हणजे याची नाभी कमळी जन्म चतुरानना, ब्रह्मदेवाचा जन्म झाला. इथून पुढे पाहतो पण याचं मूळ तत्व सांगितलं व्यास महर्षींनी, ते सांगितलं शिव महापुराणामध्ये. भगवान शिवजीनं या सृष्टीचा विस्तार करायला प्रारंभ केला आणि प्रारंभ केल्यानंतर आपल्या हृदयातून, ऐका बरं का, हृदयातून महाविष्णू अवताराला आले, प्रगट झाले. कशापासून? हृदयातून. कंठातून ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि भ्रुकुटी, दोन्ही डोळ्याच्या मध्ये जो भाग असतो ना त्याला भ्रुकुटी असं म्हणतात. त्या भ्रुकुटीतून स्वतः तयार झाले. आणि थोडीशी गंमत आता अशी आहे, ऐका. मग 3 देव निर्माण झाले. भगवान शिवजीनं हृदयातून निर्माण केलं कुणाला? विष्णूला. पण भगवान विष्णूचा मोठेपणा व्हावा म्हणून कंठातून निर्माण झालेला ब्रह्मदेव ठेवला कुठं? महाविष्णूच्या नाभीतून जे कमळ निघालं का त्या कमळामध्ये ठेवलं. आणि ठेवल्याबरोबर भगवान महाविष्णू पासून मग कोण? ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव अवताराला आले आणि त्यांनी मग त्यांच्या कानावरती शब्द पडले. आता भरपूर मोठा इतिहास आहे. तप करा. आणि तप करा म्हटल्याबरोबर त्यांनी तप करायला प्रारंभ केला
तप सुरू केलं आणि तप महाराज पूर्ण झालं आणि तपानंतर त्यांना सृष्टी उत्पत्तीचं ज्ञान झालं. ज्ञानोबारा वर्णन करतात ऐका. पूर्वी गाभिरोत्तमा सृष्टीची हा उपक्रमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते नोळखे आणि सृष्टी ही करू न शके तो थोरू केला एके नामे येणे आणि मग त्याला सृष्टी उत्पत्तीचं ज्ञान ब्रह्मदेवाला झालं महाराज. आणि ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करू लागले. म्हणजे भगवान शिवजीनं स्वतः तिन्ही देवाला निर्माण केलं. मग तेच हृदयातून निर्माण झालेले भगवान महाविष्णू, त्यानंतर कंठातून निर्माण झालेले ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला ठेवलं त्या महाविष्णूच्या कमळातून तयार झालेल्या त्या कमळावरती आणि कमळातून तयार झालेले मग ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानं तप केलं आणि त्यांनी सृष्टी उत्पन्न केली. आणि मग ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून ऐका बरं का, ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून कोण अवतरला आलं? भगवान शिव. निर्गुण निराकार शिव वेगळे, ते शिव तत्व आहे. पण त्या शिव तत्वापासून हे तीन देव त्या ठिकाणी प्रगट झाले, ब्रह्म विष्णू आणि महेश. किती? ब्रह्म विष्णू आणि महेश. कशामुळे तीन झाले? कारण गुण आहेत तीन. तीन प्रकाराच्या तीन गुणाचे लोक या समाजामध्ये पाहायला मिळतात. आणि त्या तीन गुणाच्या लोकांसाठी देवानं तीन कार्यासाठी तीन देवाची निर्मिती केली. सत्वगुण महाविष्णू की ज्यांच्याकडे काम आहे सर्वांचं पालन पोषण करायचं. ब्रह्मदेवाकडे उत्पत्तीचं खातं दिलं आणि भगवान शिवजीकडे तिसरा डोळा उघडायचा आणि सर्वांचा संहार करायचा. तीन गुणापासून तीन देव निर्माण झाले. तसे महाराज या समाजामध्ये बरं का विजय महाराज, या समाजामध्ये देखील तीन प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. तीन गुणाचे लोक तयार झालेले आहेत. तुकोबारा वर्णन करतात ऐका. प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, वाक्यामध्ये मध्ये प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन. तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे तीन, प्रकाराचे प्रकाराचे तीन. ज्या तीन देवाची आपण उत्पत्ती पाहिली, ब्रह्म विष्णू आणि महेश, आता खऱ्या स्वरूपामध्ये त्यांना पाहण्याचं पुण्य आपल्या पदरी पडेल किंवा नाही सांगता येत नाही. पण त्यांचं प्रतीक म्हणून
ते स्वरूप आपल्याला पाहायला मिळावं म्हणून ज्यांनी उत्तम असा प्रयत्न केलेला आहे आणि अगदी 500-600 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आदरणीय झाकी दर्शन की ज्यांच्याकडे प्रसिद्ध आहे संतोष दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मग अशा प्रकारे महाराज हे तिन्ही देव त्या ठिकाणी अवतरला आले आणि या 3 देवानं 3 गुणापासून 3 देव तयार झाले आणि झाल्यानंतर तसं आपण पाहत होतो समाजामध्ये माणसही 3 गुणाचे आहेत. किती? 3 गुणाची प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सत्वगुणी जर मनुष्य असेल तर त्याला भजन आवडतं, रजोगुणी असेल तर त्याला तमाशा आवडतो आणि तमोगुणी असेल त्याला भांडण आवडतात. जर उदाहरण सांगायचं झालं तर आपली आपली टक्केवारी आपण तपासून पहा. आपण कोणत्या गटामध्ये बसतोय? कोणते गट? मी राजकारणातले सांगत नाही हा, महिला बचत गट नाही हा. 3 वर्ग आपण पाहिले. 3 वर्ग वारी, सत्व, रज आणि तम. रात्रीचा प्रसंग आहे, कल्पना करा. आणि रात्री एखादी व्यक्ती उठली, 11 वाजलेले आहेत आणि त्याच्या कानावरती मृदुंगाची थाप पडली. रामकृष्ण हरीचं भजन कानावरती पडलं. पडल्याबरोबर त्याला असं वाटतं की मी कधी तिथं जाईल, असं ज्याला वाटतं त्याला म्हणायचं सत्वगुणी. भजन प्रेमी जो आहे तो सत्वगुणी. दुसरा सांगितला रजोगुणी. रजोगुणी कसा ओळखायचा? की ज्याला वाटतं, बरं का सार्थक महाराज, टिंग 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 टिंग, आता हा ताबलाय, ढोलकी असत्या, असा कानावरती आवाज आला. आता दादा तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. नारायणगाव कुठे? खानदेशात जवळच. मग टिंग 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 आवाज आला की त्याला असं वाटतं की आपण काय करावं? तमाशाला जावं. ओळखून घ्यायचं की हा रजोगुणी आहे आणि तिसरा आहे तमोगुणी. गावात का भांडण सुरू झाले आणि भांडणाचा आवाज का याच्यापर्यंत गेला, बरं का आजी, तो म्हणतो या पठ्यानं तिथं गेल्याशिवाय भांडणाची इति कर्तव्यता होणार नाही. मग तो तिथं जातो आणि पाण्याचा डबा घेऊन जातो. पाण्याचा नाही देत, रॉकेलची कॅन घेऊन जातो. कॅन हा, मग तिथं जाऊन त्याच्यावरती तो टाकतो. म्हणजे वाढलं कसं याचा प्रयत्न करतो. दृष्टांत हा कधी दृष्टांतासाठी नसतो, सिद्धांतासाठी असतो. जसे 3 गुणापासून आपण 3 देव पाहिले की सत्व गुणापासून महाविष्णू, पहिले महाविष्णू येतात, दिसले ना. दुसऱ्या जन्माला आले त्या ठिकाणी ब्रह्मदेव, पलीकडे ब्रह्मदेव आहेत, दिसले का. आणि जे मध्ये आहेत ते ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून भगवान सदाशिव, भोलेनाथ, शिवशंकर देवाचे प्रतीक आहेत. म्हणून आपण तिथूनच या तिघांना वंदन करायचं आहे. त्रिवाराम. ब्रह्मदेव भगवान की, शिव महाराज की, महाविष्णू भगवान की, असे तिन्ही देव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि महाराज या सृष्टीचा विस्तार त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. आणि आता खरं तर हे 3च रूप आपल्याला पाहिजे होती बरं का. पण आज हा जो महिना आहे ना, या महिन्यामध्ये फार काही विशिष्ट गोष्टी घडलेल्या आहेत. हा महिना मार्गशीर्ष महिना आहे. कोणता? की या महिन्याला भगवंताची विभूती म्हटलं जातं. मासानं मार्गशीर्षोहम. 10व्या अध्यायामध्ये ज्या विभूत्या सांगितल्या ना, की भगवंताची विभूती म्हणजे हा महिना आहे. या महिन्यामध्ये भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव कोणत्या महिन्यात झाला? कधी? अगदी 2 दिवसापूर्वी पौर्णिमेला आपण तो जन्मोत्सव त्या ठिकाणी साजरा केला. पण एक प्रतीक म्हणून त्यांचंही रूप आपल्याला पाहायचं आहे. म्हणून ते पुढे येईल 5 मिनिटांमध्ये. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे आणि अगदी 10 मिनिटांमध्ये आपण पुढची कथा पाहून थांबणार आहोत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव